छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर पदाची निवड झाली। नाव जाहीर झालं राजेंद्र जंजाळ यांचं आणि त्यानंतर केवळ एका पदाची निवड झाली असं न राहता संपूर्ण शिंदे गटात सत्तेच्या रेषा पुन्हा आखल्या जाऊ लागल्या। त्यातीलच एक रेष म्हणजे गटनेतेपद। आता उपमहापौर नाही तर गटनेता आपल्या मनासारखा होईल अशी संजय शिरसाट यांची इच्छा होती। त्यानुसार गटनेते पदासाठी आधी एक नाव पुढे आलं, सह्या झाल्या, निरीक्षक आले आणि अचानक शेवटच्या क्षणी निर्णय बदलला। शिरसाट यांचे निकटवर्तीय त्र्यंबक तुपेंऐवजी किशोर नागरे हे गटनेते झाले। हा केवळ व्यक्तिबदल आहे की हा मंत्री संजय शिरसाट यांच्या राजकीय प्रभावाला दिलेला संदेश आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमका हा डाव शेवटच्या क्षणी कसा पालटला? जाणून घेऊयात या सगळ्या मागची इनसाइड स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचं गणित हे स्पष्ट होतं। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे होता, पण स्पष्ट बहुमतासाठी शिंदे गटाची साथ आवश्यक सुद्धा होती। त्यामुळे सत्तेचा फॉर्म्युला ठरला, महापौर भाजपचा आणि उपमहापौर शिंदे गटाचा। वरकरणी हे सुरळीत दिसत असलं तरी आतून संघर्ष सुरू झाला होता। उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव पुढे आलं। जंजाळ हे पक्षात जुन्या काळापासून काम करणारे, संघटनात्मक पातळीवर मजबूत आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव असलेला चेहरा। पण मंत्री संजय शिरसाट यांना हा निर्णय रुचला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती। याचं कारण म्हणजे त्यांना त्र्यंबक तुपे किंवा स्वतःच्या गटातील चेहरा पुढे करायचा होता। याचा अर्थ असा की महानगरपालिकेतील निर्णय प्रक्रियेवर कोणाचं नियंत्रण राहणार हा खरा मुद्दा इथे होता। मात्र यानंतर सुद्धा उपमहापौर पद त्यांच्या हातातून सुटलं, पण इथेच गटनेते पदाचा मुद्दा पुढे आला। महापालिकेत गटनेता म्हणजे सभागृहात पक्षाची भूमिका ठरवणारा आणि व्हीप जारी करणारा महत्वाचा चेहरा। सुरुवातीला त्र्यंबक तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर आली। नगरसेवकांच्या सह्या घेतल्या गेल्या, निरीक्षकांनी बैठक सुद्धा घेतली। जंजाळ यांना एक पाऊल मागं घ्यावं लागल्याचं चित्र त्यावेळी तयार सुद्धा झालं। पण काही दिवसातच चित्र पालटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने किशोर नागरे यांची गटनेतेपदी निवड झाली। नागरे हे जंजाळ समर्थक मानले जातात, म्हणजे ज्या पदावरून शिरसाट आपली पकड मजबूत करू इच्छित होते ते पद जंजाळ गटाकडे गेले। हा केवळ निर्णय नाही तर एक स्पष्ट राजकीय संदेश आहे की पक्षात अंतिम शब्द कुणाचा आणि स्थानिक पातळीवर कोण वाढतंय। या निर्णयाने दोन गोष्टी इथे स्पष्ट झाल्या। पहिली म्हणजे शिंदे गटात निष्ठावंत आणि निवडणुकीपूर्वी आलेल्या नेत्यांमध्ये भेद दिसतो आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदार प्रदीप जयस्वाल आणि जंजाळ यांचा समन्वय वाढत आहे। म्हणजे शिरसाट एकटे पडत आहेत का असा प्रश्न इथे उपस्थित होतो। भाजपची रणनीती इथे महत्वाची ठरते। स्थायी समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या या सर्व महत्वाच्या पदांवर भाजपने आपली पकड मजबूत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शिंदे गटात संघर्ष असला तरी अंतिम नियंत्रण भाजपकडे आहे। अशा परिस्थितीत शिंदे गटातील अंतर्गत मतभेद भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतात। गटनेते पदानंतर आता स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे। अनेक इच्छुकांना संधी देण्याचं आश्वासन दिले सुद्धा गेलंय। या प्रक्रियेत कोणाला स्थान मिळतं यावरून गटबाजी स्पष्ट होईल, कारण पदवाटप हे संघटनेतील संतुलन ठरवतं। महापौरांनी कामकाज शिस्तबद्ध ठेवण्यासाठी विषय आधी सादर करण्याचे निर्देश दिले आहे। याचा अर्थ असा आहे की सभागृहात गोंधळ टाळण्याचा प्रयत्न आहे, पण राजकीय पातळीवर आतली लढाई अद्याप संपलेली नाही। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणूक। जर जंजाळ यांनी उपमहापौरपद आणि गटनेते पदावर आपला प्रभाव निर्माण केला तर ते स्थानिक मतदारसंघात मजबूत पर्याय म्हणून उभे राहू शकतात। हे शिरसाटांसाठी थेट राजकीय आव्हान सुद्धा ठरू शकतं, कारण जंजाळ हे उपमहापौरपदी बसताच शहरात मोठा जल्लोष झाला। काही पोस्टर्स थेट शिरसाटांना उद्देशून लावण्यात आली। हे केवळ स्वागत नव्हतं तर एक प्रकारचा राजकीय संदेश होता। जंजाळ यांनी स्पष्ट केलं की हा जल्लोष कार्यकर्त्यांचा भावनांचा होता, पण इथे प्रश्न संपत नाही, कारण जंजाळ यांना आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संधी नाकारली गेल्याची चर्चा सुद्धा आहे। म्हणजेच त्यांची राजकीय महत्वाकांक्षा दडलेली नाही, आणि जर ते पुढे आमदारकीसाठी दावेदार ठरणार असतील तर ते शिरसाटांसाठी भविष्यातील आव्हान ठरू शकतात, कारण त्यांचा मतदारसंघ सुद्धा पश्चिम मधूनच येतो। त्यामुळे हा संघर्ष आजच्या पदापुरता नाही तर उद्याच्या तिकिटासाठी आहे। आता आजची परिस्थिती अशी आहे की अधिकृतपणे पक्षात गट नाही असं सांगितलं जातं, पण निर्णय प्रक्रियेत दिसणारे बदल काही वेगळेच सूचित करतात। आधी तुपे नंतर नागरे हा डाव बदलण्यामागे नेमकं कोणाचं राजकारण होतं आणि या बदलातून कोण जिंकलं आणि कोण हरलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेली ही सत्तेची लढाई पुढे मोठ्या राजकीय समीकरणाला नक्कीच जन्म देऊ शकते, कारण स्थानिक पातळीवर जे बदल होता त्याचे पडसाद राज्य पातळीवर उमटतात. आता पुढे काय? समित्यांची निवड, स्वीकृत सदस्यांची घोषणा आणि पुढील राजकीय हालचाली या सगळ्यावर पुढील चित्र ठरणार आहे. मंत्री संजय शिरसाट पुन्हा आपली पकड मजबूत करतील का, की जंजाळ यांची राजकीय उंची पुढे वेगाने वाढणार? ही लढाई अजून संपलेली नाही. सत्तेच्या या पटावर काही चाली अजून बाकी आहेत आणि त्याच चालीवरतून कळेल छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाचा चेहरा असणार. गटनेते पदाबाबतीतला डाव शेवटच्या क्षणी बदलला. हा पक्षातील अंतर्गत असंतोषाचा संकेत आहे का, की मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.